नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालीनं प्रकाशित केलेली परका ही कादंबरी आणि आज भाग 7. त्या काळी रोज सकाळी उठून रानात नाहीतर नदी किनारी जायचं आणि फोक काढायचे. ज्या गावातल्या रानात बांबू मिळतील त्या रानातनं बांबू काढायचे, घरी घेऊन यायचे. असा फोक आणि बांबूचा कच्चा माल आमच्या घरी जमा झाला की आई आणि बाबा दिवसभर पाट्या टोपल्या विणत बसत. अशा प्रकारे फोक आणि बांबूपासून तयार झालेल्या विणकामाचा साठा जास्त झाला की बाबा मोरगाव आणि त्याच्या आसपासच्या खेड्यात जाऊन विकत असत. गावकुसा बाहेरचं आमचं जगणं असल्यामुळे आमच्या दारातून जाता येता वाटसरू टोपली कणगीची किंमत विचारत असत. मात्र किंमत विचारणारी माणसं आमच्याशी कधी प्रेमानं बोलल्याचं मला आठवत नाही. आमच्याशी बोलताना प्रत्येकाचा आवाज तुसडाच असायचा. गाव कुसाबाहेर जगणाऱ्या माणसाची तशी किंमत तरी काय असणार? त्याला कोणीही कसंही बोलावं. समोरचा बोलणारा कसाही अरे रावीनं आडवा तिडवा बोलला तरी माझे आईवडील मात्र त्यांच्याशी नेहमी आदबीनं आर्जवानं बोलत असत. त्यांच्या आवाजात कधीही चिडकोरपणा, राग किंवा उर्मट्टपणा येत नसे. एवढं करूनही कधीकधी गिऱ्हाईक काही न घेता घरापासून पुढे जात असे. टोपली पाटीचा सौदा किंवा किंमत त्यांना पटली नाही तर कैकाडी लय माजलेत असं म्हणत पुढे जात असत. या लोकांना आम्ही सांगितलेल्या किमतीच्या अर्ध्या किंवा पाव किमतीत पाट्या टोपल्या पाहिजे असायच्या. त्यातलं एखादं गिऱ्हाईक टोचून असंही म्हणायचं, काय एवढा भाव असतो हे टोपली पाटीचा? कुठं लय रेटा देऊन काम केलं आहे? आईला ती रानातली फोकं काढून आणायची, त्याच्या पाट्या बनवायच्या आणि कायच्या. आमच्याच रानातनं फोकं काढून आणतात आणि आम्हाला चढ्या भावाने ऐकतंय वे, असं कुठं असतंय का? हे असे संवाद मी अनेकदा त्यावेळी ऐकले. आम्ही गरीब माणसं त्यांना काही प्रत्युत्तर देत नसू आणि ते देणं शक्यही नसायचं. कारण आमच्या आईवडिलांनी तयार केलेल्या पाट्या टोपल्या विकत घेणारे तेच तर होते. एका दृष्टीनं तेच आमचे पालनकर्ते, आमचे मायबाप. त्यांनी जरी आम्हाला आपलं मानलं नाही तरी आम्ही मात्र त्यांना आपलं मानत होतो, आमचे मायबाप मानत होतो. एकदा माझ्या आईवडिलांनी तयार केलेल्या पाट्या टोपल्या, झाप, कुडके वगैरे माल विकला गेला नाही आणि घरात त्याचा मोठा साठा झाला. तेव्हा तो सगळा माल विकण्यासाठी बाहेरगावी घेऊन जावं असं वडिलांनी ठरवलं होतं. त्यावेळी माझी बहीण मोहना आणि लक्ष्मणदाजी मोरगावला आले होते. मोहनाला आम्ही सगळी भावंडं बाई म्हणायचो. 7-8 दिवसांपासून ते आमच्याकडेच राहायला आले होते. खरं तर त्यावेळी लक्ष्मणदाजींनाही कामाची मोठी गरज होती. सगळा तयार माल विकण्यासाठी वडिलांबरोबर मी जाणार होतो, पण आता लक्ष्मणदाजी घरी आल्यामुळे त्यांनाही सोबत घ्यायचं असं बाबांनी ठरवलं. मग लक्ष्मणदाजीसुद्धा आमच्याबरोबर निघाले. विक्री करण्याचं सामान घेऊन आम्ही तिघं निघालो. घरात तयार झालेल्या सर्व टोपल्या, पाट्या, झाप, कुडके एका गाढवावर दोन्ही बाजूंना शीग येतो बांधल्या. त्या गाढवाच्या दोन्ही बाजूंना टोपल्या, पाट्या, झाप, कुडकं इत्यादी बांधल्यामुळे गाढवाचं आता फक्त तोंडच दिसत होतं. गाढवावर इतक्या पाट्या टोपल्या लादलेल्या होत्या की चालणारं गाढव पटकन लोकांच्या लक्षातच यायचं नाही. त्यामुळे आमच्या तिघांच्यामध्ये नुसत्या पाट्या टोपल्या चालतायत का काय असं येणाऱ्या जाणाऱ्याला वाटत असे. मी लक्ष्मणदाजी पुढे चालत होतो. आमच्या मागे गाढव आणि त्याच्या मागे पावलांचा कानोसा घेत वडील चालत होते. मोरगावहून सकाळी 11 वाजता निघालेलो आम्ही अगोदर सुपा या गावी आलो. पुढे केडगावला पोचलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजत आले होते. दिवसभर चालून चालून पायांना पेटके आले होते. आम्ही तिघंही खूप दमलो होतो. गाढवसुद्धा थकलेला असणार, पण ते मुकं जनावर, सांगणार कोणाला? त्याचं ओझं त्याच्या पाठीवर तसंच होतं. आम्ही सगळे एका झाडाखाली उभे राहिलो. सूर्य मावळत चालला होता. जसा जसा सूर्य मावळत होता तसा आम्ही उभ्या असलेल्या झाडाखाली अंधार दाटायला लागला आणि बघता बघता झाडाची सावली त्या अंधारात गुडूप झाली. मला सपाटून भूक लागली होती. बाला आणि लक्ष्मणदाजींनाही भूक लागली असावी. ते काही बाई बोलले, पण त्यातून त्यांना भूक लागली आहे का नाही हे कसं कळणार? आणि मला भूक लागली आहे हे बाला कळायला काही मार्ग नव्हता. तरी त्यांनी मला विचारलं, लाल्या तुला भूक लागली आहे का? मी होय म्हणालो. मला भूक लागली असली तरी आमच्याजवळ भाकरी नव्हती. निघताना घरीच खायला नव्हतं तर आई वाटेत खायला कुठनं भाकरी देणार बिचारी. गाढवावरचं ओझं अजूनही त्याच्या पाठीवरच होतं आणि ते लगेच सोडून जमणारही नव्हतं.
त्यासाठी आधी रात्रीच्या निवाऱ्याची जागा शोधावी लागणार होती. ती जागा पण आम्ही शोधली. जागा मिळाल्यावर गाढवावर लादलेल्या सगळ्या पाट्या टोपल्या उतरून घेतल्या. पाठीवरचं ओझं कमी झाल्यावर गाढवानं एक दीर्घ श्वास घेतला आणि ओरडायला सुरुवात केली. आमच्या गाढवानं सूर काढताच गावातल्या कुत्र्यांनी त्याच्या सुरात सूर मिळवला. ती भुंकायला लागली. गावच्या खालच्या अंगाला एक लहानसा ओढा होता. त्यात नितळ पाणी वाहत होतं. मी गाढवाला घेऊन त्या ओढ्यावर गेलो. गाढवाला पाण्यावर आणताच त्यांनी पाणी पिऊन घेतलं आणि त्यालाही सपाटून भूक लागलेली असल्यामुळे त्यांनी तिथेच ओढ्यावरच्या गवतावर चरायला सुरुवात केली. मीही त्याच पाण्यात तहान भागवून घेतली. येताना सोबत आणलेलं मडकं पाण्यानं भरून घेतलं आणि बाला नेऊन दिलं. बाचं पाणी पिऊन झाल्यावर लक्ष्मणदाजी पाणी पिऊन गावात गेले. वडिलांना पाट्या टोपल्यांपाशी बसवून मी पुन्हा गाढवाकडे गेलो. त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक होतं. जर नव्या गावात गाढव कुठे गेलं तर पंचायत व्हायची. आणलेला माल विकण्याऐवजी गावकऱ्यांच्या शिव्या नाही तर मार खावा लागल असं बा म्हणाला, म्हणून मी अंधारात गाढवाजवळ जाऊन थांबलो. बा बसला होता. त्याच्या पलीकडे घिसाड्यांचं एक पाल होतं. पाल म्हणजे 4 खांबांचा निवारा. 2 खांब मागे, 1 खांब मध्यभागी आणि पुढे 1 खांब उभा करायचा. त्यावरून पोताडं किंवा जाड ताडपत्रीसारखं दोन्ही बाजूला उतार करत अंथरायचं आणि ताडपत्री किंवा वरून टाकलेलं पोताडं याला दोरीनं ताणून घट्ट खुंट्या ठोकून बांधून टाकायचं. अशा प्रकारे तयार केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याला पाल असं म्हणतात. त्यामुळे उन्हापासून, थंडी, पाऊस, वाऱ्यापासून तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण होण्यासाठी निवारा मिळाला जातो. वडारी, कैकाडी, घिसाडी, बेलदार, मरियाईवाले, त्याचप्रमाणे गावगाड्यापासून लांब राहाव्या लागणाऱ्या जाती जमातीचा संसार अशाच प्रकारे तयार केलेल्या झोपडी वजा पालात थाटलेला असतो. लहान मुलाबाळांसाठी आणि वयोवृद्धांसाठी तर पालाचा मोठा आसरा मिळत असे. समोर असलेलं घिसाड्याचं पाल अशाच प्रकारचं होतं. त्या पालात चिमणी तेवत होती. त्या चिमणीच्या प्रकाशात घिसाड्याच्या बायकांचा चुलीवर स्वयंपाक चालू असलेला दिसला. भाकरी थापल्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता. पोटात भूक लागली होती. संध्याकाळचं जेवण कसं मिळणार या चिंतेत मी त्या गाढवाच्या जवळ उभा होतो. गाढवाचं चरणं मजेत चालू होतं. चरता चरता मध्येच ते अगदी खुशीनं फुरफुरत होतो. मला क्षणभर त्या गाढवाचा हेवा वाटला. त्याच्या पाठीवरचं ओझं उतरल्याबरोबर त्याला पाणी प्यायला मिळालं होतं, पोटभर खायला मिळालं होतं. तेवढं नशीब आमचं कुठे. तासाभरानं लक्ष्मणदाजी बाजवळ आले. त्यांनी गावातल्या गिरणीत खाली सांडलेलं पीठ गोळा करून आणलं होतं. त्या पडलेल्या पिठासाठी त्यांनी गिरणीवाल्याला 50 पैसे दिले होते. पीठ आणलं तरी त्याच्या भाकरी कुठे आणि कशा करायच्या हा प्रश्न होता. गाढवाला तसाच सोडून मी बाजवळ आलो. त्याला सांगितलं, त्या समोरच्या झाडाखाली घिसाड्याचा पाल आहे, तिथे ती बाई भाकऱ्या थापतीये. तिला विचारून बघूया म्हणून मी आणि लक्ष्मणदाजी तिथे गेलो. लक्ष्मणदाजी तिला म्हणाले, माय या पोराला भूक लागली, 1-2 भाकरी करून देते का? लक्ष्मणदाजींनी असं म्हटल्यावर त्या बाईला माझी दया आली. तिने थोड्याच वेळात आणलेल्या पिठाच्या 3 भाकरी थापून दिल्या. भाकरी होईपर्यंत मी तिथेच थांबलो. लक्ष्मणदाजी गाढव आणायला गेले. मी भाकरी घेऊन बाजवळ आलो. आता कोरड्या भाकरी खायच्या कशा? बाला केडगावची माहिती होती. त्यांनी लक्ष्मणदाजींना सांगितलं, रस्त्यावर अलीकडच्या बाजूला पार आहे, तिथं एस टी स्टँड आहे, पलीकडच्या बाजूला एक निंबाळकराचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना म्हणा उरलेली मटकीची पातळ भाजी द्या. दाजी हॉटेलात गेले. तिथे मटकीची पातळ भाजी शिल्लक होती. ती मटकीची भाजी दाजी एका लोटक्यात घेऊन आले. त्याबरोबर भाकरी खाल्ली आणि आम्ही तिघांनी पोटाची भूक भागवली. अंधार चांगलाच वाढला होता. आमचा मुक्काम गावकुसा बाहेर होता. सोबतीला घिसाड्याच्या पालातला दिवा तेवढा दिसत होता. गाढव आमच्या समोरच्या खुरट्या गवतावर तुटून पडलं होतं. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थांबलो होतो. तिथली जागा आम्ही साफ करून ठेवली होती. तिथेच खाली पोत्याचं फडताळ अंथरलं. मी फडताळावर वडिलांशेजारी अंग टाकलं. तशी मला डुलकी लागायला लागली. झोपता झोपता खुरट्या गवतावर चरणाऱ्या गाढवाचा गवत तोडल्याचा आवाज मला येत होता. वडील आंधळे असले तरी ते जवळ होते, त्यामुळे मला कशाची भीती वाटत नव्हती आणि त्यांची झोप अतिशय सावध होती. त्यामुळे बाकीची काळजी न करता मी त्या फडताळावर झोपी गेलो.
आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या दिसत असूनही थंडीमुळे त्यांच्याकडे बघण्याची इच्छाच राहिली नव्हती. रात्र वाढली तशी थंडी वाढत गेली. मी गुडघे पोटाशी घेऊन कुडकुडत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो तसा वडिलांनी नेसत्या धोत्राचा अर्धा भाग माझ्या अंगावर घातला. त्या मायेच्या धोत्रानं मला थोडी ऊब आली आणि मी कधी शांत झोपी गेलो हे समजलंच नाही. पहाट झाल्याचं जाणवलं तेव्हा वडिलांनी मला हाक मारली. लाल्या, उठ, सगळं उजाडलंय, आपल्याला पुढच्या गावाला जायचे. वडिलांचं अंगावर असलेलं धोतर आणखीन जास्त ओढून घेत मी पडून राहायचं म्हणत होतो, पण आम्हाला पुढच्या गावात जायचं हे डोक्यात आल्यावर मी झोपेतनं ताडकन उठून बसलो. वडिलांचं अर्धं धोतर आणि त्यांचा हात माझ्या अंगावर तसाच होता. डोळे चोळत चोळत मी पाहिलं तर काय, मी रात्री जिथून पिण्यासाठी पाणी भरून आणलं होतं त्याच भागात गावकरी प्रातर्विधीसाठी जात होते. सकाळची वेळ, थंडी अंगाला बोचत होती. लक्ष्मणदाजीनं गाढवावर पाट्या टोपल्या बांधल्या होत्या. रात्री आम्ही ज्या जागेत झोपलो होतो त्या जागेला वडिलांनी हाताचा तळवा टेकून नमस्कार केला. पुन्हा एकदा आकाशाकडे बघून हात जोडले आणि पुढच्या गावी जायची तयारी केली. लक्ष्मणदाजीनं गाढवाला चालण्यासाठी झ्या झ्या असं म्हणताच गाढवानं पाय उचलले तसे आम्हीही गाढवाच्या बरोबर चालायला लागलो. मजल दरमजल करत केडगावच्या बाहेर निघालो. त्यानंतर बोरी दापोडी मार्गे वडगाव रासाई इथे जाण्यासाठी निघालो. सकाळपासनं चालत होतो. दुपार झाली. सकाळपासनं खाल्लंही काही नव्हतं. भूक फार लागली होती. पण खाणार काय रस्त्यामध्ये? एक 10-12 घरांची वस्ती होती. लक्ष्मणदाजींनी मला आणि बाबांना एका झाडाखाली बसवलं. गाढवाच्या पाठीवर पाट्या टोपल्यांचं ओझं तसंच होतं. गाढवसुद्धा भुकेला असल्यामुळे गवतावर ताव मारत होता. एवढ्यात एका वस्तीवरनं दाजींनी भाकरी आणली होती. एका हातात 4-5 कांदे आणले होते. आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे थोडी थोडी भाकरी कांद्याबरोबर खाल्ली. भूक लागल्यामुळे कांदा भाकरीसुद्धा आम्हाला 5 पक्वान्नांपेक्षा गोड लागली होती. पिण्यासाठी पाणी मिळालंच नाही. लांबचा पल्ला असल्यामुळे आम्ही लगेच निघालो. उन्हाचा भर झाला होता. पुढचा रस्ता मातीचा होता त्यामुळे फोफाट्यात पाय चांगले भाजून निघत होते. डोक्यावर ऊन तावत होतं. ऐन दुपार असल्यामुळे उन्हामुळे फार त्रास होत होता. खूप लांब चालत गेल्यानंतर एक नदी लागली. नदीच्या पलीकडे वडगाव रासाईचं हे गाव असल्यानं त्या गावात जायचं असल्यास पलीकडे होडीनं जावं लागत होतं. आमच्याकडे तर गाढव होतं. गाढव होडीत घेऊन जाणं शक्य नव्हतं. जवळच एका वडारी समाजाचं घर होतं. बाबा आणि लक्ष्मणदाजींनी काळू वडाऱ्याच्या घरी जाऊन विनंती केली की 2 दिवस गाढव तुझ्याकडे ठेव. जाताना आमचं गाढव आम्ही घेऊन जातो. त्या गावातल्या काळू वडारी यांनी आम्हाला होकार दिला. गाढव त्याच गावात ठेवलं. गाढवावरील पाट्या टोपल्यांचं ओझं खाली घेतलं आणि आम्ही तिघांनी डोक्यावरचं ओझं घेऊन नदीवर होडीपर्यंत चालत आलो. डोक्यावरच्या पाट्या टोपली इत्यादी डोक्यावरनं खाली उतरवलं, होडीत ठेवलं. आम्ही सुद्धा होडीत बसलो आणि वडगाव रासाई या गावात पोचलो. त्या दिवशी आमचा संध्याकाळचा मुक्काम वडगावच्या मारुती मंदिरात झाला. आमचा मुक्काम हा त्या गावात असलेल्या मारुती, मरी आई किंवा लक्ष्मी आई यांच्यापैकी एका देवळातच असायचा. मारुती मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही टोपल्या पाट्या विकण्यासाठी मांडवगण फराटा इथे त्याचप्रमाणे जवळच असलेल्या बाभळ गावातही गेलो. पुढे 3 दिवस आम्ही आसपासच्या पंचक्रोशीत पाटल्या टोपल्या झाप विकत होतो. त्या बदल्यात आम्हाला धान्य दिलं जायचं. दिवसभर वस्तू विकून झाल्या की आम्ही संध्याकाळी मुक्कामाला पुन्हा मारुतीच्या देवळात यायचो. ज्यांच्या घरी वस्तू विकायचो त्यांच्याकडे आम्ही भाकरी कोरड्यास मागायचो. वाढलेल्या जेवणात भाकरी, कालवण आणि चटणी असायची. भाकरी मात्र शेळ्याच असत. मग एखाद्या झाडाचा आडोसा घेऊन आम्ही तिघं मिळून पोटपूजा करायचो. आम्हाला प्यायला पाणीसुद्धा दुरून वाढलं जायचं. पाहिलं पाणीच काय, सगळा व्यवहार आम्हाला दूर उभं करून केला जात होता. पाणी पिण्यासाठी आम्हाला कधी कोणी त्यांचं भांडं दिल्याचं मला तरी आठवत नाही. पाणी पिताना आम्ही एक जण ओंजळ करून पाणी वाढणाऱ्यासमोर ओणवा व्हायचो. मग तो पाणी वाढणारा लांब अंतरावरनं आमच्या ओंजळीत पाणी ओतायचा. हे सगळं चालू असताना शिवता शिवत अजिबात होऊ द्यायची नाही. चुकून जरी पाणी वाढणाऱ्याच्या अंगाला किंवा अंगावरच्या कपड्यांना आमचा स्पर्श झाला तर तो माणूस आम्हाला आई माईवरनं शिव्या देणार हे ठरलेलं होतं.
पाण्यासाठी लाचार होऊन आम्ही त्याच्या शिव्या ऐकून घेत पसरलेल्या ओंजळीत पाणी कधी पडतंय याची वाट बघायचो आणि ओंजळीत पडलेलं पाणी आधाशासारखं प्यायचो. पाणी पिऊन झालं की एखाद्या जनावराप्रमाणे मोठ्या कृतज्ञपणे बाजूला व्हायचो. कधीकधी मी मनातनं अतिशय नाराज व्हायचो, संतापायचो आणि संतापाच्या भरात आम्हाला या अस्पृश्य जीवनात ढकलणारा जो कोणी होता त्याला मनातल्या मनात खूप शिव्या द्यायचो. आमच्या या अशा प्रकारच्या जगण्याची मला कधीकधी किळस वाटायची. नको नको ते विचार मनात पिंगा घालत राहायचे. पण तरीही मी स्वतःला आवरायचो. मनाला मोठ्या कष्टानं शांत करून मी स्वतःला बजावून सांगायचो, आपण शिकलंच पाहिजे. त्या दिवशी शिकण्याच्या उर्मीनं मनात जास्तच घर केलं. त्या झपाट्यात आम्ही घरून विणकाम करून आणलेल्या पाट्या, टोपल्या इत्यादी सगळ्या साहित्याची 3 दिवसात विक्री करून टाकली. त्या बदल्यात आम्हाला धान्य मिळालं. ते धान्य आम्ही डोक्यावर घेतलं, नदीवर आलो. नदीवर असलेल्या होडीमध्ये बसून ज्या गावात गाढव ठेवलं होतं त्या ठिकाणी आलो. काळू वडाऱ्याचे आम्ही आभार मानले. वडिलांनी थोड्या गप्पा मारल्या. आम्ही सर्व गाढव गोतेच असायचो. त्याच्याकडे ठेवलेलं गाढव आम्ही ताब्यात घेतलं आणि पाट्या टोपल्या विकून मिळालेलं धान्य गाढवावर लादून आम्ही दुसऱ्या दिवशी चालत चालत पुन्हा मोरगावी परत आलो. आम्ही आणलेलं धान्य आम्हाला बरेच दिवस पुरलं. या धान्यावर आमचे काही दिवस चांगले गेले, पण दिवस तसेच कुठे राहतात. ऊन सावळीचा खेळ चालूच राहतो की. पाट्या टोपल्या इत्यादी सगळं साहित्य विकून आणलेलं धान्य काही दिवसातच संपलं. आम्ही पाट्या टोपल्या विकण्यासाठी चालत अनवाणी प्रवास केला होता. माझ्या वडिलांनी कधी पायात चप्पल घातल्याचं मला आठवत नव्हतं. खरं तर वडील अंधा असल्यामुळे त्यांनी पायांच्या सुरक्षिततेसाठी पायात सतत चपला, बूट असं काहीतरी घालणं अत्यंत आवश्यक होतं, पण परिस्थिती अगदी उलट होती. माझ्या वडिलांनी आयुष्यात शेवटपर्यंत पायात चप्पल घातली नाही. ते पायात चप्पल का घालत नसत हे मला लहानपणी कधी कळलं नाही. रखरखत्या उन्हात, मुसळधार पावसात, कडाक्याच्या थंडीत, चिखलात, काट्याकुट्यात, माळरान असो की खडकाळ जमीन, त्यांनी कधी चप्पल घातलेली मी पाहिली नाही. आपण गरीब असल्यामुळे चप्पल घेण्यासाठी पैसे नसतील आणि त्यामुळे ते चप्पल घालत नसतील अशी माझी कल्पना. एक दिवस आम्हाला पळशीला जायचं होतं जत्रेसाठी. पळशी हे बारामती तालुक्यातलं एक गाव. या गावात जवळजवळ 70% वस्ती धनगरांची आहे. पळशीत माझ्या वडिलांचे हिराजी माने या नावाचे नातेवाईक राहत होते. त्यांनी वडिलांना जत्रेसाठी आग्रहानं बोलवलं होतं. पूर्वी आमच्या समाजामध्ये श्रीमंत लोक नव्हतेच. सर्वजण हातावर पोट भरणारे नातेवाईक. पण लग्न समारंभ, यात्रा, जत्रा अशा प्रकारचा किंवा घरात एखादा घरगुती कार्यक्रम जरी असला तरी एकमेकांचे नातेवाईक आपुलकीनं बोलवून आदरातिथ्य करत होते. हिराजी कैकाडी हे माझ्या वडिलांचे नातेवाईक तर होते, पण चांगले मित्रसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी बाबांना बोलावलं आणि म्हणून आम्ही पळशीला चाललो होतो. पळशीत कैकाडी समाजाची तेव्हा फक्त 2 घरं होती. आता घरांची संख्या वाढून ती 8-10 झाली आहे. पळशीला जाण्यासाठी तेव्हा एसटीची किंवा इतर काही वाहनाची सोय नव्हती. जायचं तर चालत किंवा भाड्याच्या सायकलने. आमच्या गावात तेव्हा सायकलचं एकच दुकान होतं, तेही वसंत गडदरे या धनगर समाजाच्या माणसाचं. आम्ही पळशीला जाण्यासाठी सायकल घ्यायला धनगराच्या सायकल दुकानावर गेलो तर त्याच्याकडे आम्हाला भाड्यानं देण्यासाठी सायकल शिल्लकच नव्हती. सायकल नाही म्हटल्यावर आम्हाला दुसरा काही पर्याय नसल्यामुळे चालत जाणं भाग होतं. आम्ही चालत चालत पळशीला जायला निघालो. भर दुपारची 12ची वेळ. ऊन नुसतं रणरणत होतं. रस्ता तापलेल्या तव्यासारखा गरम झाला होता. पायांना चटके बसत होते. माझ्या वडिलांच्या आणि माझ्या पायात चप्पल नव्हती. वरून बसणाऱ्या उन्हाच्या झाडा आणि खाली पायाला बसणारी चटके यामुळे जीव व्याकुळ झाला होता. मला तर फार कंटाळा आला होता. तहान लागल्यामुळे जीभ आडवी पडावी अशी अवस्था झाली होती. तशाच अवस्थेत आम्ही कसंबसं मासाळवाडीपर्यंत पोचलो. चटके बसून पायांना फोड आले होते. डोकं तापून जणू भट्टी बनली होती. तहानेनी जीव व्याकुळ झाला होता. एका घरासमोर एक लिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीत आम्ही उभे राहिलो तेव्हा जीवाला जरा बरं वाटलं. तहान लागलेली होती. बाबा मला म्हणाले, जा जरा समोरच्या घरातनं प्यायला पाणी आण. मी त्या घराकडे गेलो. समोर एक म्हातारी बाई उभी होती. मी तिच्याकडे जाऊन प्यायला पाणी मागितलं.
तिने माझ्याकडे एकदा तुच्छतेनं बघितलं आणि ती पाणी आणायला घरात गेली. तिने तांब्या भरून रांजणातलं थंड पाणी आणलं, पण पाण्याचा तांब्या काही माझ्या हातात दिला नाही. माझ्या ओंजळीत वरनं पाणी ओतलं. मी पाणी प्यायलो. नंतर बाबाही तशाच प्रकारे ओंजळीनं पाणी प्यायले. ते थंडगार पाणी प्यायल्यानंतर आमचा अंतरात्मा जरा शांत झाला. बाबा म्हणाले, लाल्या, आता पळशी 2 मैल राहिली, आपण ऊन कमी होईपर्यंत इथंच थांबू. रस्त्यानं चालत असताना माझे वडील कधी गप्प चालत नसत. ते मला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असत. त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धत मोठी मनोरंजक होती. ते अगदी गोष्ट रंगवून रंगवून सांगत असत. वडील सांगत असलेल्या गोष्टीचे प्रसंग हुबेहूब डोळ्यांसमोर उभे राहत असत. त्यांची एक एक गोष्ट 1-1 ताससुद्धा चालत असे आणि चालता चालता पुढचं गाव कधी आलं याचा पत्ताच लागत नसे. मासाळवाडीत थांबलो होतो तेव्हा त्यांनी मला राजाची गोष्ट सांगितली होती. त्या राजावर आणि त्याच्या प्रजेवर कसं घोर संकट आलं, राजानं त्या संकटाचा कसा धैर्यानं सामना केला आणि शेवटी राजा आणि प्रजा कशी अगदी सुखी झाली, हे सगळं त्याने अगदी रंगवून रंगवून सांगितलं होतं. त्या गोष्टीचा एक एक शब्दच नाही तर संपूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं केलं होतं. मासाळवाडीमध्ये बाबांनी मला सांगितलेली गोष्ट माझ्या आजसुद्धा लक्षात आहे. त्यांची गोष्ट ऐकायला तिथे मासाळवाडीतली 8-10 माणसं जमा झाली होती. त्यांनाही बाबांची गोष्ट फार आवडली होती. ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी 5 नंतर आम्ही मासाळवाडीहून पळशीला जायला निघालो. रस्त्याने चालता चालता काय माझ्या मनात आलं, मी बाबांना विचारलं, बाबा, तुम्ही पायात चप्पल का बरं घालत नाही? एक तर तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे वाटेतले दगडगोटे काटेकोटे तुम्हाला लागतात. उन्हात तुमचे पाय पोळून निघतात. मग चप्पल वापरणं बरं नाही का? तुमच्या पायाचं रक्षण होईल त्याच्यामुळं. पाय भाजणार नाहीत, पायाला काटेकुटे टोचणार नाहीत. तुम्ही पायात चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचं माझ्या वडिलांनी जे उत्तर दिलं ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले, देवी आल्यानंतर माझे डोळे गेले. मी पूर्ण अंध झालो. पण त्यानंतर पण मी पायात चप्पल घालत होतो. एकदा काय झालं, दिवाळीचा सण होता. सणासाठी सामान आणायला मी आणि सोपान तात्या मोरगावातल्या रमणलाल शाह यांच्या किराणा दुकानात गेलो होतो. दुकानात गर्दी होतीच. आम्हाला पाहिजे ते सामान खरेदी केलं, परत घरी यायला निघालो. आम्ही दुकानात शिरताना इतर सगळ्या गिरायकांप्रमाणे चपला बाहेर काढून ठेवल्या होत्या. घरी परत निघताना मी अंदाजाने माझ्या पायात चपला घातल्या, चालायला लागलो. आम्ही 15-20 पावलं गेलो असू तेवढ्यात एक जण धावत आमच्या मागाला आणि मला म्हणला, नामदेवा, तुम्ही तुमची नाही माझी चप्पल घालून चालले. ज्याची चप्पल मी चुकून घातली होती त्याला चांगलं माहीत होतं का मला दिसत नाही. मी चप्पल मुद्दाम बदललेली नाही, ती चुकून बदलली गेली. ती गोष्ट माझ्या जिवारी लागली. गावातल्या लोकांना मी अंध आहे हे माहिती आहे, त्यामुळं मला कोणी काय बोललं नाही. पण हाच प्रकार कुठं बाहेरगावी झाला असता तर माझी मोठी नाचक्की झाली असती, माझी बदनामी झाली असती. तसं होऊ नये म्हणून मी त्या दिवसानंतर पायात चप्पल घालणं कायमचं सोडून दिलं आहे. माझे वडील मोठे करारी खंबीर स्वभावाचे होते. त्यांनी एकदा चप्पल घालणार नाही असं ठरवल्यानंतर आयुष्यात कधीही पायात चप्पल घातली नाही. त्यांची चपलेची कहाणी ऐकता ऐकता आम्ही पळशीला पोचलो होतो. आम्हाला बघून हिराजी कैकाडी माने यांना मोठा आनंद झाला. त्यांनी आमची मोठी सरबराई केली. त्यांचा पाहुणचार घेत आम्ही त्यांच्याकडे 2 दिवस मुक्काम केला आणि 2 दिवसांनी पुन्हा पळशीहून चालत चालत मोरगावला आलो. येताना माझं लक्ष एकसारखं त्यांच्या अनवाणी पायाकडे जात होतं. त्यांनी चप्पल न घालण्याचं कारण समजल्यामुळे मला ते अनवाणी पाय अधिकच वंद्य वाटायला लागले होते. घरातलं धान्य संपलेलं होतं. यापुढे एवढ्या माणसाच्या कुटुंबासाठी धान्य आणायचं कुठून? गावाच्या परिसरात दुष्काळाची परिस्थिती आल्याची जाणीव होत होती. गावात कुणीही पाट्या टोपल्या विकत घेत नव्हतं. रानात फोक मिळत नव्हते. बांबू आणून विणायचे म्हटले तर बांबू विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. माझे वडील सतत विचार करत बसायचे. घरची परिस्थिती फार बिकट होती. कुटुंब मोठं होतं. श्रोते हो, हा होता परका या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.